प्रातःकाळची वेळ त्या शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या भगवती शिवाई देवीच्या मंदिरासमोर एक स्त्री बसलेली आहे. त्या भगवतीला नमस्कार केला, नेत्र मिटले मात्र, आणि त्या मिटलेल्या नेत्रामध्ये एक 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 असं करून आठवू लागलं गेली 600 वर्षाचा इतिहास. भारताच्या बाहेर असलेल्या कुणीही यावर, या भारताला, आमच्या देशाला, आमच्या आया बहिणींना, आमच्या गायींना, आमच्या धर्मस्थळांना कसंही तुडवावं, कसंही लुटावं आणि घेऊन जा. पानिपताचं युद्ध आठवलं, बाबराचं आक्रमण आठवलं, मोहम्मद गोरीचं आक्रमण आठवलं, पृथ्वीराज चौहानांचा पराभव आठवला, आणि नेत्रामधून घड 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 सुरू होतं. आई शिवाई देवी समोर हात जोडून नमस्कार करते मां, म्हणते अगं आई, या भारताला हाच इतिहास का? या भारताला हाच इतिहास का? कुणीही यावं, या माझ्या मातेला, या माझ्या भारत मातेला कसंही तुडवावं आणि आमच्याच लोकांनी त्यांच्या पायाशी चाकरी करावी, हाच इतिहास आहे. आमच्या आया बहिणींची अब्रू घ्यावी, आमच्या मंदिरामध्ये असलेलं आमचं सामर्थ्य, आमची संपत्ती घ्यावी, मूर्त्या फोडाव्यात, देवळं फोडावीत. आई, कहा गया इतिहास भारताच्या नशिबी? कहा कहा कहा? गेल्या 600 वर्षामध्ये काही प्रयत्न सफल होत नाही आहे. काही प्रयत्नाला यश येत नाहीये. यश येतं पण तात्पुरतं येतं. विजयनगरला हरिहर बुक्करायांनी प्रयत्न करावा, युद्ध करावं, सिंहासनही निर्माण व्हावं, पण टिकू नये. राजस्थानामध्ये सूर्यवंशातले तेजपुंज मुकुटमणी महाराणा प्रतापांनी प्रयत्न करावा, सिंहासनही निर्माण व्हावं, पण टिकू नये. पंजाबामध्ये आमच्या शीख बंधूंनी प्रयत्न करावा, दशमगुरु परंपरा द्यावी, फतेहसिंग, जोरावर सिंग, गुरु गोविंद सिंग यांनी प्रयत्न करावे, जिवंतपणे धर्मांतर करणार नाही म्हणून स्वतः भिंतीमध्ये दबून मरावं. हे सगळे त्या जिजामातोश्रींना लक्षात येते बरं. आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो, आई अजून किती बळी घेणार, अजून किती बळी घेणार? ही माझी भारत माता, ही माझी मातृभूमी कधी मुक्त होणारच नाही का? कधी स्वतंत्र होणारच नाही का? आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये हे दास्यत्व, हे पारतंत्र्य आणि आमच्याच लोकांनी त्यांच्या पायाशी चाकरी करावी हेच भोगिलं आहे. त्या माऊलीला आठवतात, स्वतःचे पिता आणि स्वतःचे 4 बंधू ज्या बादशहाच्या दरबारात नोकरी करत होते, चाकरी करत होते, त्याच बादशहाने त्याच दरबारात त्या 5ही लोकांची खांडोळी केलेली जिजामातोश्रींना. आयुष्यभर आदिलशहा, निजाम, मुघलांकडे नोकरी करणारे आपले पतिराज कुठल्या क्षणी ह्याच बादशहाकडून त्यांना घात होईल याची कल्पनाही करू शकत नाही. हे दृश्य मातोश्रींना नेत्रामधून अश्रुपात होतोय आणि मनामध्ये विचारचक्र सुरू आहे. 600 वर्ष झाली पण या भारताला काही स्वातंत्र्य नाही.
आदित्य नारायणाचा सूर्याचा अस्त होतो तोही अंधारात आणि सूर्याचा उदय होतो तोही अंधारात. मनामध्ये हे विचार चक्र सुरू आहे आणि चक्र चालता 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 अचानक मनाने उचल खाल्ली. हे होणार नाही म्हणून का विचार करतेस? तू प्रयत्न करणार. अश्रू भरले डोळे अचानक करडे झाले, नेत्र करारे झाले. तुझ्या उदरामध्ये एक पुत्र आहे ना, भगवतीला निवेदन कर, भगवतीला विनंती कर की त्या पुत्राने त्या सर्व सामर्थ्यानिशी या पृथ्वी तलावर यावं आणि हिंदूंचं संरक्षण करावं, हिंदूंचं राज्य निर्माण करावं, स्वराज्य निर्माण करावं. आणि या अत्याचारी अनाचारी पादशाह्यांचा निपात करावा. शिवाई देवी समोर हात जोडले आणि तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले, दे अंबिके दे, चंडिके दे, शारदे वरदान दे, मज अस्त्र दे, मज शस्त्र दे, मज प्राण दे, मज त्राण दे, उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्या सामर्थ्य दे, निर्दारणाया दंतछुंडी, अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे, दे अंबिके वरदान. आणि आता रोज आपल्या गर्भामध्ये वाढत असणाऱ्या बाळाला सांगायला सुरुवात केली, बाळा आता आराम करता नाही यायचं, आता या धर्तीवर खेळायला म्हणून नाही यायचं, आता या पृथ्वी तलावर संघर्षासाठी यायचं. जितके मोठी आव्हानं तेवढ्या सामर्थ्यानं लढायला या पृथ्वी तलावर यायचं. आणि आला दिवस फाल्गुन वद्य तृतीया, शिवनेरी किल्ल्यावर श्रीराम दशरथाचा सगळी जवळची मंडळी आहेत, सेवेकरी आहेत, पण पतिराज नाहीये. कधी घात होईल, कधी आक्रमण होईल याचा नेम नाही म्हणून दारोदार रानोरान पर्वती भटकतायत. अशा परिस्थितीमध्ये ते जिजाबाईंच्या मनामध्ये विचार येत असतील, आता कुणीतरी हे थांबावं, हे अत्याचार आता कमी व्हावेत, बंद व्हावेत, नव्हे संपावेत आणि अत्याचार करणारेही संपावेत. ज्याप्रमाणे दशरथाच्या कुळामध्ये, रघुकुळामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला, ज्याप्रमाणे मथुरेला गोकुळेला भगवान गोपाल कृष्णांचा अवतार झाला, तसं बाळा तसाच पराक्रम घेऊन ये बरं. हे मातोश्री गर्भात सांगताय, लक्षात घ्या. आणि फाल्गुन वद्य तृतीयेचा दिवस, श्रीराम दशरथाचा वसुदेवाचा कुमार गोपाळ. श्रीराम दशरथाचा वसुदेवाचा कुमार गोपाळ, तोच शाहजी उदरी, तोच शहाजी उदरी, प्रगटे शिवराज शौर्य ते जाळ. शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया शहाजी राजे आणि जिजाऊंच्या पोटी शिवबाचा जन्म झाला. शिवबा म्हणजे कोण हो? ज्यांच्या पिढ्यांमध्ये पराक्रम होता. कुळ बघायला गेलं तर प्रभू रामचंद्रांचं कुळ. राजस्थान मध्ये असलेल्या सिसोदिया वंशातलं सूर्य कुळ म्हणजे छत्रपती शिवरायांचं भोसले कुळ. दोन्ही कुळ एकच आहे. एका कुळातले सूर्य म्हणजे महाराणा प्रताप आणि त्याच कुळातल्या पुढच्या शाखेचे सूर्य म्हणजे छत्रपती शिवराय. शिवबांचा जन्म झाला.
आणि ज्या जिजाऊ माऊलीनं या शिवबाला पाळण्यात घालावं आणि पाळण्यात घालताना म्हणावं आता झोपायला नाही यायचं, संपूर्ण भारताला जाग करण्यासाठी यायचं. शिव बाळपुरे नीज आता तरी सखया आणि शिवरायांनी हळूहळू 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 मोठं व्हावं आणि किल्ल्यावरून आपल्या वाड्यावरून जिजाऊ मातोश्रीने बघावं, आज की तितलिया कल गरुड बने. शिवबांनी मित्रमंडळी गोळा करावी आणि खेळायला सुरुवात करावी. खेळ कुठले हो? खेळ पण पराक्रमाचा. सवंगडी गोळा करावेत, युद्धाला जावं, गड किल्ल्यांचं संरक्षण करावं, असे खेळ खेळावे. जिजाऊ मातोश्रींच्या मनात यावं की आज हे जे खेळ खेळतायत ना, हे उद्या सत्यात उतरलं पाहिजे. आणि वयाच्या 7व्या वर्षी बाळ शिवबाराजे आपल्या वडिलांना भेटायला बंगलोरात गेले. शहाजी राजांबरोबर त्या आदिलशहाच्या दरबारात जायला जेव्हा सांगितलं तेव्हा शिवराजांनी म्हणावं, मा साहेब आम्हाला नाही जायचं त्या राजवाड्यात. मा साहेब तुम्ही आम्हाला सांगितलं की आमचे शत्रू आहेत ना, मग आम्ही का जावं? जिजाऊ मातोश्रींनी म्हणावं, शिवबा असं करून नाही चालत. रावणाचं सामर्थ्य बघायचं असेल तर हनुमंताने रावणाच्या दरबारात जायला हवं. कंसाची शक्ती नापायची असेल, मोजायची असेल तर गोपाळ कृष्णाने कंसाच्या वाड्यात जायला हवं. शोभा असं करून नाही चालत. थोडं मन नसताना का होईना शहाजी राजांसोबत हे राजवाड्यात आले. आदिलशहाच्या विजापूरला आणि त्या राजवाड्याकडे बघितलं मात्र आहा, दारावर हत्ती उभे आहेत. त्या हत्तीच्या सोंडेमधून येणारे अत्तराचे फवारे, त्या आदिलशहाच्या राजवाड्यामध्ये असलेला उंची जाजम, गालीच्या वरती असलेलं झुमर, काय तो थाट, काय ते सामर्थ्य. पण हे मनात विचार येता येता शिवबांना हेही दिसत होतं की ह्या जाजमावर, ह्या कालीनावर, ह्या स्थानावर आमचे किती पूर्वज तुम्ही मारलेत हे एकदा सांगा. हत्तीच्या सोंडेतून येणाऱ्या आतऱ्यांच्या फवाऱ्यांमध्ये आमच्या बंधुबांधवांच्या रक्ताच्या चिळकांड्या सुद्धा चित्रपटांना शिवबांमध्ये दिसत होत्या. उंची झुमर बघितली, पण विजापुराच्या द्वाराच्या जवळ असलेल्या
विजयनगरच्या शेवटच्या बादशाह रामराव त्याच्या मुखातून येणारं गटारीचं पाणी सुद्धा राजांना दिसत नाही. नाही नाही ह्या कोणची गोष्टींकडे आणि या ऐश्वर्याकडे धावून जायचं नाही शिवबा तुला. आपल्याला यांच्याशी युद्ध करायचंय. मासाहेब म्हणतात तसं युद्ध करायचंय. विजापूरला दरबारात उभे राहिले. आदिलशहाची स्वारी आली. सर्वांनी कुर्निस केला. शहाजी राजांनी खून केली. मात्र राजे मुजरा करा. सिंहाचा छावा 7 वर्षाचं वय पण करडी नजर त्या आदिलशहावर रोखून उभे. मुजरा नाही केला. शहाजी राजांनी म्हणावं शोभा मुजरा करा. नाही ऐकलं. आदिलशहाने सांभाळायला शब्द म्हटले रहना दो शहाजी राजा. बच्चा राजधानी से दूर बडा है. इथपर्यंत ठीक होतं. पुढे बोलले बच्चा घबर गया होता. आता झालं सिंहाचा छावा गुरकावला. मी कुणाला घबरलेला नाहीये. शहाजी राजांनी म्हटलं झालं थोडं बरंच झालं. आता चला. शहाजी राजांचं वजन होतं दरबारामध्ये म्हणून हा प्रसंग एका लहान मुलाचा प्रसंग म्हणून विसरला गेला. पण त्या व्यतिरिक्त कोणीही असतं तर त्या मुलाचं काय झालं असतं आपण कल्पना करू शकतो. शहाजी राजांचा काही क्षण सुद्धा थरकाप झाला की जर बादशहाची करडी नजर माझ्या शिवबाकडे वळली तर बादशाह काय करेल याचा नेम नाही. त्या राजवाड्यातून शिवबा बाहेर पडले. रस्त्यामध्ये येताना बघितलं मात्र की एक खाटीक एक कसाई भर रस्त्यामध्ये गायीवर सुरा चालवायचा प्रयत्न करतोय आणि कोणीच त्याला रोकत नाहीये. अरे माझ्या आऊसाहेबांनी मला शिकवलंय की गायी म्हणजे आपली देवता. गायीचं रक्षण केलं पाहिजे. हे काय चाललंय. गो हत्या होऊ द्यायची नाही हे आमच्या मातोश्रींना आमच्या मासाहेबांना मला शिकवलं आणि इथे तर कोणीच रोकत नाहीये. डोकं असं चढवून गेलं होतं हो संतापानी. त्या खाटकाने सुरात गायीच्या मानेवरून सुरात चालवण्यासाठी हात वर केला. एवढ्या त्या शिवबाच्या मानेतून समशेर बाहेर पडली आणि वरच्यावर त्यांच्या खाटिकाचा हात बाजूला झाला. जवळपास असलेले सगळे घाबरले. काय होणार कसं होणार नेम नाही. पटकन शिवाजी राजांना बंगलोरात घेऊन गेले. शहाजी राजे जेव्हा दरबार संपवून आपल्या वाड्यामध्ये आले शहाजी राजांनी जिजाऊ साहेबांना विचारलं होता हो भर दरबारामध्ये यांनी आमचं ऐकलं नाही हो. जिजाऊने विचारलं का शिवबा ऐकलं नाही साहेबांचं. शिवबांनी म्हणावं मी म्हणता नाही नाही. आई मला नव्हतं जायचं त्या दरबारात त्यामुळे तुम्ही पाठवलं आणि तिथे जाऊन आबासाहेब मला म्हणतात त्या बादशहाला कुर्निस करायचा. आमच्या पूर्वजांच्या आमच्या बंधू बांधवांच्या रक्तानं काशी विश्वनाथाच्या मूर्तीच्या ठिकऱ्या त्याने उडवल्या. त्या बादशहाला कुर्निस करायचा आबासाहेब नाही करू शकत. आम्ही नाही करू शकत. मी म्हणता नाही नाही दरबारी नेले जो आत शिरोनी पाही तो चढून गेली भुवई. मासाहेब त्याला कुर्निस करायचा. त्याला जो आत शिरोनी पाही तो चढून गेली भुवई. मुजऱ्याला हात न बाही शिरलवो शकलो नाही. आऊसाहेब अरे हे सिंहासन कोणाचे हे वैभव तरी कोणाचे काहूर मनी प्रश्नांचे अपहारी नृपसत्ते ते लवरे नाही शिरमाते. अपहारी नृपसत्ते ते लवरे नाही शिरमाते. होतात देवळे नष्ट होतात देवता भ्रष्ट. आऊसाहेब होतात देवळे नष्ट. आमच्या पूर्वजांना मारणारे आमची मथुरा आमचे काशी विश्वनाथ अयोध्येतले प्रभू रामचंद्र
म्हणजे मंदिर उद्ध्वस्त करणारे यांना मुजरा करायचा. होतात देऊळे नष्ट, होतात देवता नष्ट, धेनो ब्राह्मण कोरडती, धर्मावरती संकष्ट, न्याय नीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट. अघोर मांडिला ज्यांनी, ज्यांची या पुढे साबोनी, देशाभिमान सोडोनी, अपहारी नृपसत्तेते, लभवे नाहे शिरमणे, अपहारी नृपसत्तेते, लभवे नाहे शिरमणे, अपहारी. पण शहाजीराजाने म्हणाला, शिवा, पण उद्या जर दरबारात कोणी विचारलं मुलगा तुमचं ऐकत नाही तर काय उत्तर देऊ? आणि शिवबाने म्हणाला, आबासाहेब तुम्हाला बघायचं मी तुमचं ऐकतो की नाही का? तर एकदा सांगा. आऊसाहेब तुम्ही एकदा आज्ञा करा. तू सांग तुझ्या चरणाशी, ही तोडून ठेवीन मान. तू सांग ताप चरणाशी, ही कापून ठेवीन मान. तुम्हाला बघायचंय तुमचा मुलगा तुमचं ऐकतोय की नाही? एकदा म्हणा, ज्या आदिलशहाचं मुंड कापून तुमच्या पायाशी ठेवतो की नाही बघा. तू सांग तुझ्या चरणाशी, ही तोडून ठेवीन मान. तू सांग ताप चरणाशी, ही कापून ठेवीन मान. या भरत भूमीच्या साठी खळगावर तोलीन मान. परिसर के सत्ताधारी, परिपर के सत्ताधारी, शिरून झाले वैरी, पाहताच तयांना भारी. सक्रोध वृत्ती मम होते, लभवे नाहे शिरमाते. सक्रोध वृत्ती मम होते, लभवे नाहे शिरमाते. सक्रोध वृत्ती मम होते, लभवे नाहे शिरमाते. हे ऐकलं मात्र जिजाऊ बासाहेबांना कोण आनंद झाला असेल. बस 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 शिवबा, आता नाही राहायचं, चलायचं आपल्या पुण्याला वापस आणि स्वराज्याचे मुहूर्तमेढ फिरवायचे. आले आणि त्याच्यानंतरचा इतिहास काय हो. मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला महापूर आला. उगम कसा झाला, सुरस तो फिरलेला इतिहास, सुरस तो फिरलेला इतिहास.
शंभू महादेवाची पिंड आहे. त्या पिंडीच्या चारीकडे गोळका करून शिवाजीचं मित्रमंडळ बसलेले शिवांचं कमरेला बांधलेली छोटी कटार काढली शिवाने. त्या शंभू महादेवाच्या पिंडीवर करंगई ठेवली आणि कटारीने त्या करंगईला पोसकलं आणि रक्ताचा अभिषेक केला शंभू महादेवाला. आणि त्या महादेवाला म्हटलं, हे पहिलं आणि शेवटचं माझ्या रक्ताचं, आता शत्रूच्या रक्ताचं. आणि शंभू महादेवाला अभिषेक करून संकल्प केला, शंभू महादेवा या भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत झुंजेन, हिंदूंचं, न्यायाचं, साधू सज्जनांचं, आया बहिणींचं राज्य उभं करीन. आणि भगवंता काळजी करू नकोस, तुझी त्रिस्थळी वृत्त करीन. त्रिस्थळी म्हणजे काय हो? मथुरा, काशी, अयोध्या. 2 आले आहेत, 1 राहिली आहे. काशी भी सजाती है, अयोध्या भी सजाती है. भगवान कृपा करतो, मथुरा भी सजाए. संकल्प केला आणि युद्ध लढवून कुठला महाराज एक गड घेऊ लागले. तोरणा घेतला, स्वराज्याचा तोरणा घेतला, कोंढाणा घेतला, पन्हाळा घेतला. एक किल्ले घेणं सुरू केलं. आणि बादशाहला त्या विजापुरामध्ये बातमी गेली, दख्खनचा मुलूक पेटाला, दख्खनचा मुलूक पेटाला, दख्खनचा मुलूक पेटाला, दख्खनचा मुलूक पेटाला. सोंगला गला शाही तख्ताला, जिंकला मुलूक मराठ्यानं, जिंकला मुलूक मराठ्यानं. भोसल्या शिवाजी राजानं, भोसल्या शिवाजी राजानं. मारल्या फौजाई रे सरीना जी जी, मारल्या फौजाई रे सरीना जी जी, मारल्या फौजाई रे सरीना जी जी. चिरली जी, चिरली जी, चिरली जी. एक मुलूक जिंकता आणि युद्धनीती काय काढली होती हो? इकडे 5,000, तिकडून येणारे 15,000. काय करायचं? प्रत्येकाशी युद्ध नाही करत बसायचं. किल्ल्याच्या खाली आले, आधी दगड टाकायची, दगड झाले की गरम तेल टाकायचं. हा, राजे म्हणायचे त्या दगडाकरता शस्त्र करतात, कशाला? दगडाला दगडच पुरेल. समजा तेल संपलं, धनुष्यबाणाचं युद्ध करायचं. धनुष्यबाण संपले की भाल्याने पुढे यायचं, भाला संपला की तलवारी लावायच्या. चारी बाजू काय युद्धनीती असेल हो? चारी बाजूनी सुटती सरसर बाण, ते मारते माळे कोटे, ते फेकते शत्रू मस्तक फोडते. चारी बाजू, चारी बाजूनी सुटती सरसर बाण, ते मारते माळे कोटे, ते फेकते शत्रू मस्तक फोडते. चाल सगळ्यांच्या लक्षात आली असेल. राष्ट्रीय कीर्तनकार प्राध्यापक हिचे आपण माझे बोलचा चमत्कार आहे. चारी बाजूनी सुटती सरसर बाण, ते मारती मावळे कोटे, ते फेकती शत्रू मस्तक फोडते. चारी बाजूनी सुटती, चारी बाजू पर्वत असता शत्रू अडके खाली. चारी बाजू पर्वत असता शत्रू अडके खाली. लहान रस्ता गर्द झाडी, दरीच आली खाली. घोडेस्वार घाबरती रणवीण, ते मरती मावळे कोटे, ते फेकती शत्रू मस्तक फोडते. चारी बाजूनी सुटती, चारी बाजूनी सुटती सरसर बाण, ते मारती मावळे कोटे, ते फेकती शत्रू मस्तक फोडते. अशा पद्धतीने युद्ध करावं. आणि ह्याला म्हणतात गनिमी कावा. छत्रपती शिवरायांनी दिलेलं गुरिल्ला वॉरफेअर.
आणि युद्धाने एक 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 स्वराज्य पुढे वाढतंय. आणि अशा प्रसंगाला एक पत्र विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतन हे जाणून. हे पत्र आधी आपण घेतलेलं आहे. आणि पत्रात बातमी आली विजापूरचा सरदार निघाला आहे. आणि बहिर्जींनी पण येऊन सांगावं, राजे तुमच्या पारिपत्यासाठी 32,000 फौज घेऊन बादशहाच्या घासा विश्वासातला आणि मनुष्यामधला जिवंत राक्षस अफजल खान निघाला आहे. अफजल खानाचं फक्त युद्ध म्हटलं ना हो तर या युद्धाच्या नीतीवर पीएचडी होते. इतकं मोठं प्रचंड मॅनेजमेंट आहे. आपल्याला हवा तसा शत्रू करून घेणे. अफजल खान अशा वेळी निघालाय जेव्हा छत्रपती शिवबाच्या हातामध्ये 5-7 हजार फौज आहे फक्त. आता काय करायचं? अफजल खानाची फौज किती? 25,000 सैन्य आणि 7-8 हजार सेवेकरी. आता काय करायचं? काय करायचं? पन्हाळगडावर युद्ध मांडलं. पन्हाळगडावर युद्ध मांडलं. पण युद्ध नीती कशाला म्हणतात? 32,000 घेऊन आलेला अफजल खान जेव्हा शिवबांसमोर आला तेव्हा एकटा होता. याला म्हणतात युद्ध नीती. वाघ नखीचे शस्त्र अनोखे हाती बांधोनी. बघा का म्हटलं? रामायण महाभारत पुराण वाचावी. नृसिंहांची कथा माहिती होती म्हणून वाघ नख आठवली. वाघ नखीचे शस्त्र अनोखे हाती बांधोनी, जावळच्या रानात साधले शिकार शिवबांनी. जावळच्या रानात साधले शिकार शिवबांनी. किर्र रान माजले भयंकर जावळचे घोरे. किर्र रान माजले भयंकर जावळचे घोरे. पण त्या कपटाला निपटायास्तव राजे अवतरले. हाजेर रे हाजेर रे हाजेर रे. अफजल खान सैन्य घेऊन आला जावळीच्या खोऱ्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी. कृष्णाची कुलकर्णी वकिलाला राये तयाचा बहुमान केला. अफजल खानाचा वकील आला. कृष्णाजी खरं काय ते सांगा. राजे आम्ही मीठ खाल्लंय. मीठ खाल्लंय. अच्छा. स्वामीचा शिकवा अर्थ भक्तीच्या आधी शिशूला. कृष्णाजी तुम्हाला स्वामी भक्ती कळली पण स्वामी कुणाला म्हणायचं हे नाही कळलं. आणि राजांचे वकील गेले. पंताजी गोपीनाथ गोकील. आहा काय घेतलाय बा अफजल खानाला. अफजल खानाचा खजिना अफजल खानाच्या डोक्यावर घेऊन स्वराज्यावर घेऊन आले. तुमच्या लोकांचा सत्कार करायचा आहे. तुमच्याकडे इतके बाजार भंगे आहेत, इतकं सैन्य आहे, इतकं सामर्थ्य आहे, इतके अलंकारही आहेत. तुमच्या लोकांना सांगा अलंकार तुमच्याच डोक्यावर घ्या, प्रतापगडावर जाऊन या. म्हणजे भेटीनंतर तुमच्या सरदारांचं स्वागत करायला राजे हे अलंकार घेतील. आता काय पैसे पण तुमच्याच माणसाला मिळणार, अलंकार पण तुमच्याच माणसाला मिळणार. अफजल खानाला वाटलं काय घाबरला शिवाजी. गोपीनाथ पंत अफजल खानाचा खजिना अफजल खानाच्याच माणसांच्या डोक्यावर ठेवून प्रतापगडला घेऊन आले. शिवबाने सुद्धा म्हणावं वकील असावा तर असा बिन पाण्याची. आणि प्रतापगडच्या पायच्या शेखाने प्रतापगडच्या पायथ्या शेखाने प्रतापगडच्या पायथ्या शेखाने प्रतापगडच्या पायथ्या शेखाने आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाने राजाच्या करामतीची
त्याच्यावर भगवा अंगरखा आणि चिरेटोप घालून राजे प्रतापगडावरून दुपारी खाली उतरले. अफजल खानाच्या समोर शामियानात उभे राहिले. सय्यद बंडा बाहेर, जीवा महाला बाहेर, फक्त 2 वकील आतमध्ये, तेही बाजूला. आणि अफजल खानाने शिरोबाची फक्त करडी नजर बघितली आणि कळलं की हा किती घाबरलाय. क्यों शिरोबा, हमसे डर गए? आओ, सारा स्वराज्य हमें दे दो, तुम्हें बीजापुर ले जाऊंगा, आदिल शाह के कदमों में डालूंगा. असं आमिषही दिलं और उसके बाद सारे दख्खन की सूबेदारी तुम्हें दी जाएगी, असा लालूचही दिला. और शिरोबा, हम और आपके वालिद साहब आदिल शाह की यहाँ ही नौकरी करते हैं, तो हम तुम्हारे चाचा हुए. आओ शिवा, आओ, हमारे गले लग जाओ, आओ. खन हक मारे तो हसरी, खन हक मारे तो हसरी, रोखून नजारा कहरी जिरहा जिररी जी जी, जिरहा जिररी जी जी जी. आणि शिवा पुढे आले. त्या खानाला आलिंगन दिलं. आलिंगन देताना हाताला हात पोटाला लावले. खानाने चिलखत नाही घातलेलं आहे. याला म्हणतात जाणता भक्त. चिलखत नाही घातलेलं आहे, आलिंगन दिलं. 1 2 3 आणि 3 म्हणून खानाने गपकन हात काढला. खानदा अभिमान मान्याला, खानदा अभिमान मान्याला, खानदा अभिमान मान्याला, कढरीचा वार त्यानं केला, कढरीचा वार त्यानं केला. खानाने शिवबाला बगल्यात दाबला, लपून आणि कटार काढली. खर 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 शिवबाच्या पाठीमध्ये वार केला, पण शिलखत असल्यामुळे कटार घासून निघून गेले. खानदा अभिमान मान्याला, कटारीचा वार त्याने केला, कटारीचा वार त्याने केला. चिलखत गत अंगाला, चिलखत गत अंगाला. खानाचा वार भोगा गेला. खान गडबडला आणि पहिला वार खानाने केला. झालं. काय ठरलं होतं? शस्त्र आणायचं नाही, वार करायचा नाही. पहिला वार खानाने केला. आता मी सुटलो. खानाचा वार भोगा गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये पिछवाटा केला, वगरखाचा मारा केला, वगरखाचा मारा केला. तरतरा फाटलं पोटाला, तरतरा फाटलं पोटाला, तरतरा फाटलं पोटाला. हातामध्ये असलेले वाघ नका खोली पाठीमध्ये खुपसली, पकड ढिली झाली, बाहेर झाली. हातामध्ये असलेला पिछवा काढला. कमरेच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत गर 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 फोडून 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 कोथळा बाहेर काढला खानाचा. खान दगा दगा बोलला, खान लबा लबा बोलला. खान बाजूला झाला. दगा दगा दगा, कृष्णाजी बंडा दगा हुआ हमारे साथ. कृष्णाजी झपकन बाहेर आले. खानाने कृष्णाजीच्या हातून तलवार काढली. तलवारीचा वार राजांवर केला. कल्पना करा, राजाच्या डोक्यावरचं लोखंडी कडक फुटलं. इतक्या ताकदीनं खानाने वार केला. राजांनी वार चुकवला. इतक्यात बाहेरून सय्यद बंडा आला आणि सय्यद बंडाने आपला दांडपट्टा राजाच्या अंगावर मारावा. इतक्यात मागून जीवा महाराने हातात सकट दांडपट्टा उडवला. पुढच्या वारामध्ये सय्यद बंडा संपावा. राजाने क्षणात बाहेर व्हावं, प्रतापगडावर जावं आणि प्रतापगडावर तोफेचे 5 बार हवे मात्र. आणि संपूर्ण मावळ खोऱ्यामध्ये खणखणले भाल तलवार, खणखणले भाल तलवार, खणखणले भाल तलवार. करतती विराकरी हर हर महादेव रणे गोंड धावा, महादेव रणे गोंड धावा. लढाईचा काही बघायला चढला. प्रेताच्या ढीगच्या ढीग पडला हजीजी, प्रेताच्या ढीगच्या ढीग पडला हजीजी. राजे प्रतापगडावर आले. तोफेचे बार झाले मात्र आणि
विश्रांती नाही. दुसऱ्या क्षणाला राजे बाहेर पडले. आता अफजल खान मारला. वार्ता पोचली आणि वार्तेच्या मागोमाग राजे पोचले. एक 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 गड किल्ला छावणी चौकी घेता 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 जावळीच्या खोऱ्यापर्यंत असलेलं जावळीच्या खोऱ्यापर्यंत असलेलं राज्य अफजल खानाला मारला आणि सरळ पन्हाळ्यापर्यंत नेला. कल्पना करा, कुठे जावळी कुठे कोल्हापूर. आमचा विजय झालाय ना, विजय वाया नाही जाऊ द्यायचा. पन्हाळगडावरपर्यंत राज्य गेलं. पुढे सिद्धी जोहरची स्वारी, शाहिस्ता खानाची स्वारी. किती स्वाऱ्या सांगाव्या हो, किती युद्ध सांगावे. एक 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 सामर्थ्यवान शिपाई राजांचा कार्य करत होता. बाजी प्रभूने घोडखिंड लढवावी. मुरारबाजी देशपांडेने पुरंदरच्या गडाखाली पराक्रम करावा. पण हे का शक्य झालं हो? कारण बाजी प्रभूंनी म्हणावं, राजे तुमच्यासाठी मी मरीन हे म्हणण्यासाठी आधी राजे अफजल खानासमोर उभे राहिले. मी बसतो ना, तुम्ही बघा ना काय. असं नाही केलं राजाने. मिर्झा राजा जयसिंगांची स्वारी झाली. आग्र्याला गेले राजे आणि आग्र्याला गेल्यावर ज्या कायद्यातून औरंगजेबाचा भाऊ सुटू शकला नाही, त्याचे सो कॉल्ड वालीच सुटू शकले नाही, त्याचा कुठलाही शत्रू ज्या कायद्यातून सुटू शकला नाही त्या कायद्यातून सुटले. महाराष्ट्रात परत आले. तानाजी मालुसरेंचा पराक्रम झाला आणि त्या आग्र्याच्या दरबारामध्ये काय घोषणा केली असेल, हम सभी आगे अब कौन खड़ा. ज्या दरबारामध्ये वर तोंड करून बोलायची सुद्धा अनुज्ञा नव्हती, त्या दरबारामध्ये महाराष्ट्राचा सिंह गरजला होता. संपूर्ण भारताला कळलं शिवाजी कशाला म्हणतात. महाराष्ट्रात परत आले आणि ही सगळी घटना वाराणसीमध्ये, काशीमध्ये काय नगरी हो. विश्वेशम माधवम धुंडीम दंडपाणीं च भैरवम वंदे काशीं गुहां गंगां भवानी मणिकर्णिका. त्या काशीमध्ये असलेल्या एक विद्वान प्रकांड पंडित गागा भट्टांच्या कानावर या वार्ता जात होत्या. बरं, गागा भट्टांनी काशी विश्वेश्वराच्या देवळामध्ये उभं राहावं, म्हणावं, विश्वेश्वरा तुझं देऊळ फुटलं आणि देऊळ सोडून तू कुठे राहायला गेला असे आता कळलं. बरं, तू इथून निघालास खरा, पण महाराष्ट्रामध्ये शिवबाच्या तलवारीत जाऊन राहिलायस हे मला आता कळतंय. नाही नाही नाही, जर असं कुठं तरी हिंदूंचं, सनातनांचं, आपल्या सज्जनांचं, साधूंचं, आया बहिणींचं, आमच्या गोमातेचं राज्य, भगवंताचं राज्य उभं राहत असेल तर मला तिथे गेलं पाहिजे, मला तिथे गेलं पाहिजे. गागा भट्ट निघाले काशी, महाराष्ट्रात आले. राजांनी यथायोग्य सन्मान केला. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. पाद्यपूजा केली गागा भट्टांची. ब्राह्मण देवता आपलं आगमन या राज्यात झालं. भरून पग या राजवाड्यात चला. हे वाक्य ऐकले राजांच्या. गागा भट्टाने म्हणावं, राजन जे ऐकलं ते खरं होतं. साधू सज्जनांचं, ब्राह्मणांचं राज्य या पृथ्वी तलावर आलं हे ऐकलं होतं राजा. आज पटलं. बरं, आज पटलं. रायगडावर आले गागा भट्ट. आतिथ्य सत्कार स्वीकार केला आणि सहज बोलता बोलता राजांना म्हणाले, राजन इतका पराक्रम केलात, इतकं राज्य उभं केलं, स्वराज्य उभं केलं, पण या स्वराज्याला अजून सिंहासन नाही. या स्वराज्याला अजून छत्रछामर नाहीत. राजन असं करू नका. राजन सिंहासनाधीश्वर व्हा, अष्टप्रधान मंडित व्हा. शिवबाने हात जोडावे, म्हणावं, ब्रह्मदेवा
यासाठी नाही हो प्रपंच मांडला. मला राज्य प्राप्त व्हावं, मी सिंहासनावर बसावं यासाठी नाही प्रपंच मांडला. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. साधू सज्जनांचं राज्य व्हावं, आया बहिणींचं राज्य व्हावं, धर्माचं न्यायाचं राज्य व्हावं, ज्या राज्यामध्ये सगळ्यांना सुखानं आनंदानं जगता यावं, आपापल्या देवाची पूजा करता यावी, म्हणून हे स्वराज्य उभं करण्याचा प्रपंच आहे हो, माझ्यासाठी नाही. गागा भट्टाने म्हणावं, राजन तुम्ही सिंहासनाधीश्वर व्हा, हे तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही. शेकडो वर्षांपासून या भारत भूमीवर आमच्या हिंदूंचं राज्य नाही, आमच्या हिंदूंचं सिंहासन नाही. अनेक शत्रूंना तोंड देऊन एक आमचा सनातन धर्मी राजा सिंहासनाधीश्वर होऊ शकतो हे संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी राजे सिंहासनाभिषिक्त व्हा. आणि राजे सल्ला ऐकत नसाल तर धर्माज्ञा समजा, पण सिंहासनाधीश्वर व्हा. जिजाऊ साहेबांना म्हणावं, शिवबा ब्राह्मणांची आज्ञा टाळू नये. आणि धर्माज्ञा म्हणून राजाने सिंहासनाधीश्वर होण्यासाठी होकार दिला आणि रायगडाला उधाण आलं. अनेक वर्ष युद्धामध्ये रखडलेल्या महाराष्ट्राला उधाण आलं. आता आमचा राजा सिंहासनावर बसणार, आमचा राजा अभिषिक्त होणार, आमचा राजा छत्रपती होणार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वार्ता गेली. रायगडावरून जाणाऱ्या वाऱ्यानं सह्याद्रीला वार्ता दिली, आता तुम्ही मुक्त आहात, स्वतंत्र आहात, स्वराज्यात आहात. राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला. कल्पना करा, भारतामध्ये असलेल्या प्रत्येक प्रातशाहीचे आणि प्रत्येक चौकीतले दूत आले होते. मुघलांचा दूत, आदिलशाहीचा दूत, इंग्रजांचा दूत, फ्रेंच राज्यक्रांतीचा दूत. आणि त्या रायगडावर असलेले मोठे मोठे हत्ती बघितले आणि इंग्रजांच्या लोकांनी विचारावं, आम्हाला रायगड चढायला घाम फुटला, हे हत्ती कसे आणले असतील? मावळे हसले, म्हणाले, म्हणून आमचं शिवबा शिवबा आहेत. हे हत्ती जेव्हा लहान होते ना तेव्हा वर आणले होते. 10 वर्षानंतर मला काय करायचंय हे ज्याला आज कळतं तो छत्रपती शिवराज. जाणता बरं, ह्या सगळ्यामध्ये फक्त युद्धच केलं का हो? आपल्या लोकांना जवळ केलं, रयतेला सुरक्षितता दिली, अनेक राज्य व्यवस्था निर्माण केल्या, पिकाची शेतीची पाहणी केली, त्याच्यासाठी योग्य ते काय अयोग्य ते काय याचं निर्धारण करून एक सुराज्य निर्माण केलं. इतकी दूरदृष्टी. एकदा राजे किल्ल्यावर फिरत होते किल्लेदारांसोबत आणि झाडाचा कोरडा पाला फक्त पडलेला दिसता. राजाने विचारावं, किल्लेदार याचं काय करता हो? काही नाही म्हणे महाराज, ढकलून देतो, काय करणार, कचरा आहे म्हणे. राजाने म्हणावं, ढकलू नका, साठवून ठेवा. का हो राजा? शत्रूचं आक्रमण होईल ना तेव्हा दगडांच्या आधी हे जाळून टाका. काय दूरदृष्टी असेल शिवबांची. आणि ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर राजे हत्तीवर विराजमान झाले. अंबारी आहे, त्या अंबारीवर मागे हंबीरराव मोहिते सरसेनापती सरलष्कर. याच्या पहिले एक घटना होऊन गेली, सगळ्यांना माहिती आहे. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. वेडात मराठे वीर दौडले सात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात.
सरलष्कर हंबीरराव मोहिते त्या हत्तीवर अंबारीवर मागे बसलेले. सिंहासारखे छत्रपती शिवराज त्या हत्तीवर बसलेले आणि मिरवणूक प्रारंभ झाली. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा. मिरवणूक पुढे जाते. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. धर्माचा अभिमानी राजा, धर्माचा अभिमानी राजा, देशाचा संरक्षक राजा. धर्माचा अभिमानी राजा, देशाचा संरक्षक राजा. चारित्र्याचा पालक राजा, चारित्र्याचा पालक राजा. घडविले शोधकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा. मिरवणूक चालते. वासुदेव, संत, गोंधळी, टाळकरी, डफकरी सगळे नृत्य करतायत. आणि अंबारीमध्ये बसलेले राजे काय करत असतील हो? माझं वैभव बघा काय. ह्या मराठ्यांना काय जमणार आहे हा विचार कोणी करू नये म्हणून 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. छत्र चामर काय ऐश्वर्य असेल स्वराज्याचं हो. आणि आमच्याच घरचे करंटे म्हणतात शिवाजीने लुटून सगळं उभं केलं. कानफडत त्या लुटून नाही, पराक्रमानं उभं केलंय, सामर्थ्यानं उभं केलंय. त्या हत्तीच्या अंबारीत बसलेले राजे नजर वर केली. भगवंता, लहानपणी बोललो होतो राज्य व्हावे, तो श्रींची इच्छा राज्य होते. गजानना येताय ना? प्रतापगडची भवानी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तुमच्यासाठी तुमच्या प्रेरणेने हे राज्य उभं राहता येत आहे ना? काशी विश्वेश्वरा, अनेक वर्ष झाली तुझं देऊळ पडून, पण आता ह्या राज्यात तुम्हाला सुरक्षिततेने आणि संरक्षणात आणि सामर्थ्यानं राहता येईल. येत आहे ना? एकेका देवतेचा आव्हान करतायत असं येत आहे ना? राज्याभिषेकाला तुमचे आशीर्वाद आहेत ना माझ्या राज्याला? इतके वर्ष तुमची उपेक्षा करून, तुम्हाला डावलून, तुमचा अपमान करून प्रसंगी अनेक राज्य उभे झाले भारतात. आज तुमची पूजा करून, तुमचा सन्मान करून राज्य उभं करण्याचा प्रयत्न करतोय. येत आहे ना? राजद्वाराच्या प्रवेशद्वारापाशी हत्ती थांबला. राजे पायउतार झाले. दारावर सुवासिनींनी ओवाळलं आणि धीर गंभीर पावलांना एक 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 पाऊल टाकत राजे सिंहासनाकडे चालतायत. आणि अशा वेळी नेत्रामध्ये काय आनंद, नेत्रात काय अभिमान नाही, नेत्रात काय अहंकार नाही. नेत्रामध्ये अश्रू आहेत, कृतज्ञतेचे अश्रू आहेत, कृतज्ञतेचे अश्रू आहेत. सिंहासनाच्या प्रत्येक पावला गणिक पायरी गणित राजाला आठवत आहेत. बाजी प्रभू, बघताय ना राज्याविषयी? तान्या तुझ्या समोर मला सिंहासनावर बसायचं होतं रे. बघतोयस ना राज्याविषयी? आबासाहेब, तुम्ही संकल्प केला होता तो आज पूर्णत्वास जात आहे. बघताय ना राज्याविषयी? दादोजी, लहानपणी माझ्या मनामध्ये, माझ्या उरामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये जे स्वप्न टाकलं ते स्वप्न आज पूर्ण होत आहे. दादोजी, बघताय ना? कृतज्ञतेचे अश्रू आहेत राजांच्या नेत्रामध्ये. पाहुला गणित, पायऱ्या गणित राजांना आपले सेने उरार वाची निघते. बघताय ना राजाची? तुमच्या पराक्रमावर, तुमच्या रक्तावर सिंहासनावर बसले बरं. असं काही नाही, असं काही नाही. पाहुला गणित पुढे आले, त्या सिंहासनाला नमस्कार केला, वंदन केलं.
स्वराज्यासाठी बलिदान झालेल्या प्रत्येक हुतात्म्याला नमस्कार केला, आपल्या प्रेरणेला नमस्कार केला, सगळ्या भगवंतांना नमस्कार केला, त्या सिंहासनाला नमस्कार केला आणि नम्रपणे राजे त्या छत्रपती असलेल्या सिंहासनावर विराजमान झाले. राजे बसले मात्र प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस पृथ्वी वल्लभ सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. सौभाग्य हिंदुस्थानाचे, सौभाग्य हिंदुस्थानाचे, सौभाग्य हिंदुस्थानाचे, आर्यभूमीचे, अतुल शौर्याचे, क्रांतीचे पर्व सुरू झाले. गुलामगिरीचे पाशुपत झाले, गुलामगिरीचे पाशुपत झाले. हिंदवी राज्य स्थापन झाले हजीजी, हिंदवी राज्य स्थापन झाले हजीजी, हिंदवी राज्य स्थापन झाले हजीजी. जीरजीजी जीरजीजी जीरजीजी. छत्रपती राजे सिंहासनाधीश्वर झाले. हिंदूंना राजा मिळाला, संतांना राजा मिळाला, सज्जनांना राजा मिळाला. का? भगवंताचे भक्त असताना कुठल्या परिस्थितीत काय करावं हे कळलं, म्हणून जगी जाणता भक्त होवो निराहे, जगी जाणता